पाप होत असतील. शहरामध्ये ऑनलाईन डिलिव्हरी सुरू झाली आहे. अर्ध्या तासामध्ये ब्लिंकिट नावाचं ऍप आहे, त्या ऍपमधून मारा. आता आपल्याकडे थोडंसं आणखी अजून आपण पाठीमागं आहोत, आणि पाठीमागं राहिलेलं कधीही चांगलं. गीता त्याला प्रमाणित करते, सर्वारंभा परित्यजेत. तू कुठल्याही गोष्टीला आधी होऊ नकोस बाळा. काय, कुठल्याही गोष्टीला आधी न होणं हे योगी माणसाचं लक्षण आहे. आपण थोडंसं मागं राहिलेलंच बरं. का दादा, तुम्ही जर मागं राहिले ना तर गावामध्ये संसूद होत राहतील. तुम्ही जर मागं राहिले तर दारातोंडी उभे राहिलेले एखाद्या पांथस्थाला पाणी भरून देण्याची भावना तुमच्या अंगात राहील. तुम्ही जर पाठीमागं राहिले आया तर उरलेली भाकर तुम्हाला डस्टबिन मध्ये कचरा कुंडीत नाही टाकावं वाटणार, तुम्हाला गाईच्या कुत्र्याच्या मुखात टाकावी वाटेल. तुम्ही जर पाठीमागे राहिले तर तुमच्या म्हातारीला वृद्धाश्रमात नाही टाकावं वाटणार. तुम्ही जर पाठीमागे राहिले, असं मागं राहणं चांगलं साहेब, असं मागं राहणं चांगलं. सुंदर गुलाबाचं फुल उमललेलं होतं आणि त्याच्या खाली काटे लागलेले होते. एका कवीनं काट्यांना विचारलं की अरे, तुम्हाला काही वाटत नाही का, त्या गुलाबाच्या पाकळ्या इतक्या नाजूक आहेत आणि त्या पाकळ्यांना तुम्ही सगळे लागलेले शाप आहात. त्या पाकळ्यांसाठी तुम्ही दरिद्री आहात, त्या पाकळ्यांसाठी तुम्ही सगळ्यात मोठं घातक विष आहात. त्या पाकळ्यांच्या जीवनामध्ये आलेले तुम्ही काटे नसून त्या पाकळ्यांचं अवभाग्य आहात, त्या सुगंधाचं अवभाग्य आहात. काट्यांचं सुंदर उत्तर आहे की कवी महाराज, तुम्हाला माझ्यातला बोचकपणा दिसत असेल, तुम्हाला माझ्यातला खोचकपणा, टोकदारपणा जरूर दिसत असेल, पण आम्ही काटे आहोत म्हणून गुलाबाच्या पाकळ्या नाजूक आणि सही सलामत आहे. आम्ही जेव्हा निघून जाऊ ना, एक एक पाकळी तारतार झाल्याशिवाय राहणार नाही. आज संस्कृती आहे, धर्म आहे, संप्रदाय आहेत, म्हणून तुम्ही आम्ही शीलवान आहोत, धर्मवान आहोत. जेव्हा धर्म संपतील, संस्कृती संपतील, परंपरा संपतील, त्यावेळेस दादा 300 वर्षापूर्वी 200 वर्षापूर्वी जे झालं, ब्रिटिश आले, त्याच्यावर मुघल आले, त्याच्यावर यवन आले, हे घडायला वेळ लागणार नाही साहेब, काहीच वेळ लागणार नाही. राजगुरु बनारसला गेले, संपायचं 10:30 झाले, एवढं सांगतो सुंदर. आई संपू का, झोपायचं? थोडं शांत, त्यांचं उत्तर घेऊ. आई झोपायचं? मोठ्याने बोला की, 11 लगत काय? मग एक भजन म्हणून दाखवा ना मस्त, माईक तुम्हाला देतो. मावल्यांना, तुम्ही सासूबाई आहे त्याच्यामुळे आता काय सकाळी 8 वाजता जरी उठल्या तरी तुम्हाला कोण उठवायला येणार आहे. पण ज्या सुनबाई आहे तिला बिचारीला 6 वाजता उठावं लागतं, 5 वाजता उठावं लागतं. एका सुनाचं आणि सासूचं भांडण चालू होतं. सासूबाई म्हणती, ए पूर्वी जास्त बिघडल्यासारखं करत नको जाऊ बरं का, हे काय तुझ्या बापाचं घर नाही आहे. ती सुनबाई बोली बिलंदर होती, ती सासूबाईला म्हटली, आत्याबाई तुम्ही जास्त बडबड करत जाऊ नका, हे पण तुमच्या कुठं बापाचं घर आहे, तुम्ही दुसऱ्याच्याच घरून आलेल्या. म्हणून आपण करावा उद्धार तराव व्यापार भव सिंधू. आपला विचार करा, धर्मचिंतन जेवढा ऐकला जाईल. सुखदेवाचा छोटासा प्रसंग, बनारसला गेले आणि बनारसला जाऊन तिथं धर्मशास्त्र शिकण्यासाठी ह्या राजगुरु नगरवरून त्यांना पाठवलं. राजगुरूंना, सॉरी सुखदेवांना नाही, राजगुरु नगर पुण्याजवळ, चाकणजवळ ते शहर आहे. तिथून त्यांना बनारसला त्यांच्या आई वडिलांनी पाठवलं की जा अध्ययन कर, ब्राह्मण समाजातील असल्या कारण अध्ययन कर आणि धर्म शिक, काही ना काहीतरी चांगलं शिक. आणि गेले म्हटले तिथं अध्ययन करायला. आणि अध्ययन करता करता त्या सँडर्सनी जे अत्याचार केला होता तो त्यांच्या कानावरती आला आणि नकळतपणे देशभक्तांच्या नादी लागून तिथून पिस्तूल चालवायला शिकले. आणि मग 4-5 वर्षांनी घरी आले, ते पिस्तूल चोरून कुठून तरी घेतलेले आणि त्या सँडर्सला मारायचे. हे तिघांची विचारधारा एकत्र झालेली आहे. घरी घेऊन आले आणि ते पॅन्ट मध्ये घातलेले ते जपून ठेवायचे. आई कपडे धुवायला मागायची तरी ती पॅन्ट स्वतः हाताने धुवायचे. म्हटले मला विद्यापीठामध्ये गुरुजींनी सांगितले की तुझे कपडे का आईला कळू नये म्हणून. पण एक दिवस झालं असं की ती पॅन्ट धुवायला काढली होती आणि त्याच्या आतमधलं जे पिस्तूल होतं ते त्यांच्या भावाच्या पॅन्टमध्ये त्यांनी ठेवलं होतं. आणि मग इकडं कपडे धुता तो नेमका योगायोगानं भाऊ बाहेर गेला होता. आई आली आणि घराची साफसफाई करत असताना तिनं त्या पॅन्टकडे बघितलं. पॅन्ट मध्ये जड काहीतरी दिसते म्हणून चेक केली तर तिच्या लक्षात आलं की ते पिस्तूल आहे. ती पिस्तूल तिनं तसंच बाजूला लपून ठेवलं आणि तेवढ्यात तो मोठा भाऊ आला. मोठ्या भावाला सांगितलं की अरे
ज्या राजगुरूला आपण बनारसला विद्याभ्यास करायसाठी पाठवलं होतं त्याचे उद्योग बघ. त्या भावाने ते पिस्तूल बघितलं आणि राजगुरूला बाहेरून बोलवलं आणि राजगुरूला दरडावून विचारलं, का रे तू अभ्यासासाठी गेला होता, धर्मशास्त्र शिकण्यासाठी गेला होता आणि तुझ्या खिशामधून हे निघलं? राजगुरू थोडेसे पहिल्यांदा घाबरले, पण म्हटले की काय जास्तीत जास्त काय होणार आहे, घरातून बाहेरच काढतील ना, घरातून काढूनच देतील. आणि मग त्यावेळेस राजगुरू उद्गारतात, दादा मी शस्त्र हातामध्ये धरूनही हे धर्मशास्त्र शिकण्यासाठी जरूर गेलो होतो. धर्मशास्त्र सांगतं की मुंगीला मारणं सुद्धा पाप आहे, दुसऱ्याचं अंतकरण दुखवणं पाप आहे. हे शिकण्यासाठी मी काशीला वाराणसीला गेलो होतो. पण दादा ज्या देशामध्ये हे पाप पुण्य कळतं, ज्या देशामध्ये ह्या सगळ्या शिकवणी देतात, त्याच देशामध्ये जर असे नराधम तयार होत असतील तर मला त्या भगवान कृष्णांची कसम आहे की त्यांनी जसं दुर्योधनावरती, दुशासनावरती, कंसावरती, शकुनीवरती सुदर्शन चक्र जसं चालवलं, शिशुपाळाचा जसा वध केला, तसा मला ह्या देशाला वाचवण्यासाठी पुढे होऊन त्या सांड्रसचा वध करण्यासाठी हे शस्त्र चालवलं पाहिजे. ही धर्मशास्त्रांची शिकवण आहे. धर्मशास्त्रांची शिकवण आहे. ती शिकवण राजगुरूंना भावाला जेव्हा सांगितली, म्हटलं भाऊ तुला काय करायचं ते कर. राजगुरूचा भाऊ म्हटला की तुला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. राजगुरूने हसत हसत हात जोडले, आईच्या पाया पडला आणि म्हटलं की माऊली अरे बरं झालं, हा जो पुत्र आहे तुझ्या पायाची सेवा करेल, पण मी जो आहे ना मी माझ्या भारत मातेच्या पायाची सेवा करेल. बाहेर गेले दादा. आणि मग जे 23 मार्चला आजच्या दिवशी जे घडले, आज 88 वर्ष त्याला झालेत. या 3 देशप्रेमी असलेल्या देशभक्तांनी आपल्या देशाला खूप मोठं बलिदान दिलेलं आहे. तुम्ही सगळी बसलेली तरुण मंडळी जी आहेत आणि ही जी लेकरं आहेत, ही लेकरं उद्याचे दुशासन नसले पाहिजे. हे उद्याचे दुर्योधन तयार करू नका, हे उद्याचे कौरव तयार करू नका, हे उद्याचे कंस रावण तयार करू नका. हे उद्याचे रामचंद्र तयार करा, कृष्ण तयार करा, भगतसिंग राजगुरू तयार करा, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांना तयार करा. नाही त्यांच्यासारखं त्यांना 350 किल्ले आजमावता येतील. अरे पण यांना जी आपल्याली 2-4 पत्र्याची जी झोपडी आहे, घर आहे, ते घर जरी साबूत ठेवता आलं, भावाला भाऊ म्हणून जगता आलं, आईला आई म्हणून जगता आलं आणि शेवटपर्यंत तुमची सेवा करता आली. आई तुम्ही जिंकल्या, तुमचे संस्कार त्यांच्यावरती पडले समजा, तुमच्या परंपरा जिंकल्या समजा. या धर्मकार्याची याच्याकरता गरज आहे. आपले धर्मकार्य टिकवण्यासाठी, धर्म टिकवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी अग्रेसर होणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी बोलवलं, उशीर खूप होतोय. आता नवविधा भक्तीतील पुढच्या वर्षी मी आवर्जून त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित प्रवचन देईल. त्या नवविधा भक्ती कशी करावी. पण आता भक्ती कशी करावी ती पलंगावरती सोफ्यावरती नाही ना जमत साहेब. तिथं मस्त आरामात बसलेले असतील काही मंडळी, उद्या चेक करून या, थोडस जरा काहीतरी गडबड निघू शकते बरं का. धर्माचा शाप खूप वाईट, असं घडू नये कोणाच्या बाबतीत. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सगळे सुखी राहिले पाहिजे. पण तरीही जर तुम्ही धर्माचा अपमान जर करत असाल, धर्मवक्त्याचा अपमान करत असाल, धर्मशास्त्रज्ञाचा अपमान करत असाल, तो अपमान साक्षात परमात्म्याचा आहे साहेब. दादा भगवान कृष्णाचा झालेला अपमान आणि भक्ताचा झालेला अपमान भगवंताने दाखवून दिलेला आहे की ज्यावेळेस भीष्माचार्यावरती रथाचं चाक घेऊन भगवंत धावत जातात, त्यावेळेस भीष्माने हात जोडले आणि म्हटले की कृष्णा अरे तू शपथ तोडली, चांगलं नाहीये, तू तुझ्या वचनावरती ठाम नाहीये. त्यावेळेस भगवंताचे शब्द आहे की उद्धवा, अर्जुनाच्या केसाला जरी धक्का लागेल तर एरीवाईची डोळ एरीवाई घालती, या पृथ्वीला दुसऱ्या पृथ्वीवरती आदळून मी सर्वनाश करू शकतो. माझ्या भक्तांना कोणी दुखवू नाहीये आणि माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी दुखावल्या गेले तिथं मी दुखावल्या जात असतो. आणि मग महाभारत अटळ आहे. हे भगवंताची वाणी आहे. म्हणून असं चुकीचं पाप करू नका. धर्म कुठलाही असो, संप्रदाय कुठलाही असो, नीर शीर निवडती तया महानुभाव बोलते. जिथं जिथं चांगलं भेटेल तिथं उपस्थित राहत जा, तिथं धर्मकार्य करत राहा, तिथं चांगलं करत जा आणि गुणीजनांची कीव करत जा. एवढी माणसं, तीही मंडळी 4-5 जण लांबून आलेले, मी लांबून आलेले, आणि त्याला जर प्रतिसाद चांगला देत नसेल तर, आणि आताच जर इथं जर असं जर म्हटलं की गावातला अमका प्रतिष्ठित माणूस आहे, अरे त्याचं अमक्याचं भांडण झालं, मेसेज आपल्या आपण पोहोचतील, अख्खं गाव पाहायला येईल ना दादा. आपण तमासगीर असल्यासारखं वागू नका, आपण धर्मवीर असल्यासारखं वागा. तमाशामध्ये बघणारी मंडळी नाहीये, आपण प्रेक्षक नाहीये. चुकीच्या गोष्टींना आमंत्रण द्यावं लागत नाही, तर चांगल्या गोष्टींना कशाला आमंत्रण देता आलं पाहिजे. म्हणून चांगल्या गोष्टी करा, चांगलं धर्मकार्य करा. तुमच्या
एका गावातून जर चांगला धर्म निघाला तर 5 गावांमध्ये तो पोहोचेल, 5 गावातल्या लोकांना तो धर्म करावा वाटेल. 5 गावातून जर पोहोचला निघाला तर तालुक्यापर्यंत पोहोचेल. हळूहळू धर्म परिवर्तनाची ही नांदी सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे. आपला धर्म जर आपण जोपासला नाही, या पुढच्या लेकरांना तुम्ही प्रॉपर्टी द्याल, पैसे द्याल, वस्तू द्याल, पाणी द्याल, गाडी द्याल, बंगला द्याल, जमिनीचे 7 बारे द्याल, पण धर्म जर दिला नाही तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची विल्हेवाट लागू शकते साहेब दादा. म्हणून त्याच्याकरता तुम्हाला धर्म देणं गरजेचं आहे, त्याच्याकरता तुम्हाला धर्म सांगणं गरजेचं आहे, आपल्या परंपरा सांगणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण सगळ्यांनी मला बोलवलं, आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. पुढच्या वेळेस या 9विधा भक्तीतील, म्हणजे पुढचंही फिक्स करून टाकतो, पुढच्या वर्षी मला बोलावं लागेल म्हणून 9विधा भक्तीतलं मी प्रकरण. आणि त्याही पलीकडे मला असं वाटतंय की आता माझ्या खूप इच्छा आहे तुमच्याकडून, परंतु आता कसं आहे, साधू महात्मा असल्या कारणाने भिक्षा मागू शकतो पण इच्छा जाहीर नाही करू शकत. त्या इच्छा मी मागच्याही वर्षी सांगितल्या होत्या. माझ्या भगवंताची इथं सुंदर अशी प्रतिष्ठापना व्हावी, त्यांनी इथं नांदावं, त्यांनी इथं राहावं, ही सगळ्यांची तुमच्या उपस्थितांची मनोकामना आहे. पण ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला डोळा तरी कसा लागतो. आपण त्याचे भक्त नसून विभक्त आहोत, ही जाणीव प्रत्येक क्षणी तुम्ही करून देताय. त्याच्या स्थानासाठी त्यांनी आपल्याला सही सलामत या जगतावरती ठेवावं, याच्याकरता आपल्याला एखादं प्रार्थनेचं स्थळ असलंच पाहिजे. ते करण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्नशील राहात. आयांनो, धर्माचं एक तत्व सांगतो की ज्या व्यक्तीकडून 4 शब्द आपण धर्माचे ऐकले ना, त्याला आपल्या खिशामधून नाही जरी काही देता आलं तरी 2 हात 3रं मस्तकाचं दान दंडवत करायला तरी कमीत कमी इथे यायचं. प्रवचन संपल्यानंतर बिना दंडवताचं कुणीही जाऊ नये, हा शास्त्राचा दंडक आहे. शास्त्र पटकन आपल्याला लगेच पंक्ती धरायच्या नाहीये. मागच्याही वर्षी मी बघितलं होतं की लगेच घराकडे निघून जाता. काय बिस्तरा वाट बघतोय, लहान लेकरू वाट बघतोय, कोणी तानं बाळ पाजायचंय असं काही नाहीये, तरी आपण तिकडे पळतो. नियम आहे, शास्त्राचा नियम आहे. ग्रंथाला दंडवत केल्याशिवाय, संताला दंडवत केल्याशिवाय, भगवंताला दंडवत केल्याशिवाय, नाही तर हे इथंच झटकून जातं, ते घरापर्यंत पार्सल जात नाही. म्हणून व्यवस्थित तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्वदर्शन. भगवद्गीतेचा 9वा अध्याय सांगतो की विधिवत दंडवत केल्यानंतरच आपल्याला ते शास्त्र कळत असतं, तर ते आपल्याला भगवंताचं शास्त्र आपल्यापर्यंत पोहोचत असतं. म्हणून तुम्ही सगळेजण भाग्यवंत आहात, धर्म तुमच्यापर्यंत पोहोचलाय आणि त्याची जबाबदारी म्हणून पुढच्यापर्यंत पोहोचणं हेही आपलं आद्य कर्तव्य आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात लीळा लाघव वर्णन करिता, जरी चुकलो स्वामी शास्त्रमतीचे गुणमजन कळे भजू एक नामे. कसलंही शास्त्रज्ञान नसतानाही मी अल्पज्ञानी म्हणूनही उच्चासनावरती बसून हे शास्त्र सांगण्याचा प्रयत्न केला. ते भलेही आपल्याला प्रणवणं नसेल, भगवंताला अपेक्षित असेल तसं सांगता आलं नसेल, परंतु बोललेले कोरे वेडी वाकडी उत्तर जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं. म्हणून ते आपण जेवढं चांगलं असेल, नीर क्षीर निवडिती दया महानुभाव, जे चांगले ते घरापर्यंत घेऊन जा, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन लावा. उद्यापासून एक संकल्प करा की माझं नामस्मरण वाढलं पाहिजे. माझं अंतकरणामध्ये चित्त शुद्धीकरणासाठी तुम्हाला त्याला उजळणी देण्यासाठी नामस्मरणाची माळ उठता बसता खाता पिता झोपताना पशन शृण्वन स्पृशन जिग्रन नशन गशन स्वपन श्वसन प्रलपन विसर्जन कृण्णन उन्मिशन, एवढ्या अवस्था आहे जीवाच्या. 5व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे पाहताना उठताना खाताना पिताना झोपताना हसताना रडताना गागताना चालताना बोलताना सगळ्या अवस्थेला भगवंताचा जय जयकार करता आला पाहिजे. जमेल का हो? तेवढा संकल्प घ्या. युट्यूबला याच्यावरती तुम्हाला ऐकायला मिळेल, श्री गीता परिवार नावाचं जे आमचं चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही ऐकू शकता. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. झालेली सेवा बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद काळी एकदा सगळ्यांनी शेवटी हात वरती करू. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. 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 टाळी टाळी. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो गोपाल बोलो. जरा गोविंद बोलो गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोविंद बोलो हरी गोपाल. हे हरी हे हरी
टाळी 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 श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी, श्री गोविंद प्रभू महाराज, सर्वत्र श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया. आपण सर्व सुरक्षित राहावे, सुरळीत राहावे, धर्म करते व्हावेत ही प्रार्थना व्यक्त करतो.